बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अकोला येथे बुवाबाजी विरोधी परिषद संपन्न। जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांच्या हस्ते उद्घाटन। प्राध्यापक श्याम मानव यांच्या जाहीर सभेने समारोप। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अकोला येथे नुकतीच बुवाबाजी विरोधी परिषद मोठ्या उत्साहात व जनसहभागातून संपन्न झाली। जिल्ह्यातील विविध पुरोगामी व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेस विदर्भातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव हे या परिषदेचे प्रमुख वक्ते होते, तर देशोन्नतीचे संपादक व शेतकरी नेते प्रकाश पोहरे अध्यक्षस्थानी होते। उद्घाटन सत्रासाठी आमंत्रित असलेले प्रबोधनकार सत्यपाल महाराज अनुपस्थित राहिल्याने जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनप्रसंगी बोलताना सीमा बोके यांनी वाढत्या बुवाबाजीवर जोरदार टीका केली। महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली। तसेच शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही बसवून पोलिसांनी सतत लक्ष ठेवावे असेही त्यांनी सुचविले। अध्यक्षीय भाषणात प्रकाश पोहरे यांनी बुवाबाजीच्या माध्यमातून समाजातील सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांची फसवणूक होत असल्याचे सांगत या प्रवृत्तीवर कायद्याद्वारे आळा घालण्याची गरज व्यक्त केली। पुढील सत्रात डॉक्टर आशा मिरगे यांनी महिलांना बुवाबाजीचे बळी का पडावे लागते याचे शास्त्रीय विश्लेषण केले व प्रबोधनाची गरज अधोरेखित केली। अशोक हाटे यांनी प्रात्यक्षिकातून हातचलाखीचे प्रयोग दाखवत लोकांना फसवण्याचे प्रकार उघड केले आणि सावध राहण्याचे आवाहन केले। समारोप सत्रात प्राध्यापक श्याम मानव यांनी महाराष्ट्रातील वाढत्या भोंदूगिरी संदर्भात राज्य सरकारवर टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच प्रबोधनासाठी सामाजिक चळवळींनी गावागावात अधिक सक्रिय होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। या परिषदेत डॉक्टर सीमा तायडे, पुरुषोत्तम आवारे, चंद्रकांत तराळ, चंद्रकांत झटाले, डॉक्टर पुरुषोत्तम तायडे, डॉक्टर रणजित कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या विविध संघटनांनी परिषदेच्या यशासाठी मोलाचे योगदान दिले। परिषदेच्या समारोपावेळी प्राध्यापक श्याम मानव यांच्या जाहीर सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित राहिल्याचे दिसून आले। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे।